भाजपची जशी विधान परिषदेच्या दृष्टीने आज महत्त्वाची बैठक आहे, तसंच अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा या सगळ्या संदर्भात कामाला लागली आहे। विधान परिषदेचे उमेदवार ठरवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सुद्धा आज महत्त्वाची बैठक पार पडते। अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर कोर कमिटीची बैठक होणार असं समजतंय। विधान परिषदेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 25 ते 30 नेते इच्छुक आहेत अशी माहिती कळते। त्यामुळे आता त्यातल्या कुणाच्या नावाचं तिथे शिक्कामोर्तब होतंय, कुणाच्या नावावर हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स आपण घेणार आहोत। निखिल, अजित पवारांच्या गटातल्या कुठल्या नेत्यांची नावं सध्या चर्चेत आहेत विधान परिषदेसाठी? नक्कीच रिद्धी, पाहायचं झालं तर विधान परिषदेसाठी अनेक नेते आहेत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून इच्छुक आहेत। जवळपास 25 ते 30 नावं आहेत ती पुढे येत आहेत आणि या संदर्भामध्ये आज कोर कमिटीची बैठक आहे ती अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरती आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये आहेत की कोणते जे नेते आहेत ते कॅपेबल होऊ शकतात आणि त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यामध्ये आहे ती अजित पवारांच्या या कोर कमिटीकडून जी नावं आहेत ती आज निश्चित होतील आणि त्यानंतर जवळपास 17 ते 18 किंवा 20 जागांची नावं आहेत ती या ठिकाणी केंद्रीय यंत्रणेकडे, केंद्रीय संपूर्णपणे जो निकाल होणार आहे, जे निर्णय घेणार आहेत त्यांच्याकडे पाठवण्यात येईल, ही यादी देण्यात येईल। परंतु 25 ते 30 जण म्हणजे मेगा नेते, तर मेगा भरत्या म्हणजे ज्याप्रमाणे बोलतो त्याप्रमाणे मोठी संख्या आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुढे येते। देवगिरी बंगल्यावरती 7 वाजल्यापासून ही बैठक आहे ती पार पडणार आहे। पाहायचं तर आता कोणत्या नावांची वर्णी लागते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित निखिल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।